आज मान वळवणारे उद्या आमच्याकडे वळून वळून बघतील, जेव्हा आकाशातले तारे आमच्या खांद्यावर चमकतील. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर ह्या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. जर MPSC करणं हे तुमचं स्वप्न असेल, तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही झगडत असाल, तर सगळ्यात महत्त्वाची जी पहिली स्टेप असते किंवा ज्याला आपण पहिलं पाऊल म्हणू शकतो, जे तुम्हाला खूप काळजीपूर्वक उचललं पाहिजे, त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये देणार आहे. स्पेसिफिकली जर तुम्ही 2021 साठी तयारी करत असाल MPSCसाठी किंवा MPSCच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नवीन असाल, तर तुमची सुरुवात कशी असायला पाहिजे, हे मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. कारण जर तुमची सुरुवात व्यवस्थित झाली, तर अर्थातच कमी वेळेमध्ये तुम्ही खूप मोठं यश मिळवू शकता. आजच्या लेक्चरचा विषय असेल की बेसिक्स कंप्लीट करायचं म्हणजे नेमकं काय, किंवा स्टेट बोर्डची कोणती पुस्तकं वाचायची आहेत आणि ती कशा पद्धतीने वाचायची आहेत, याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळेजण तुम्हाला जेव्हा तुम्ही MPSCला सुरुवात करता, कोणतेही टॉपर्स असू देत, ज्याला MPSCचा एक्सपिरियन्स आहे ते असू देत, किंवा कोणताही क्लास असू देत, यूट्यूबवरचा कोणता चॅनल किंवा ऑनलाईन क्लासेस असू देत, ते सगळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतात की पहिल्यांदा बेसिक्स करून घ्या, राईट? सो बेसिक्स करा म्हणजे नक्की काय करायचं हे मात्र सांगायला ते विसरतात. सो तुमच्यासाठी आत्तापर्यंत मी खूप छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आज सुद्धा असाच एक विषय की बेसिक्स करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला मूलभूत संकल्पना समजल्या पाहिजेत. मूलभूत संकल्पना समजून घेण्यापूर्वीची पायरी, जी सगळ्यात पहिली स्टेज आहे तुमची या प्रवासातली, ती म्हणजे मी यापूर्वी सांगितलेलं आहे की तुम्ही सिलेबस जो आहे तो घ्या आणि तो सिलेबस रीड करा. सिलेबस घेताना पण कोणती काळजी घ्यायची ते मी व्यवस्थितपणे सांगते. आजच्या लेक्चरमधला ईच अँड एव्हरी पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट असेल. सिलेबस घेताना सगळ्यात मोठी चूक आपण करतो ती म्हणजे आपण फक्त प्रीचा सिलेबस घेतो. जरी आपल्याकडे प्री आणि मेन्सचा असला तरी सुद्धा आपण प्रीच्या सिलेबसलाच इम्पॉर्टन्स देतो आणि ही सगळ्यात मोठी मिस्टेक ठरू शकते. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहात, प्री प्लस मेन्सचा सिलेबस तुमच्याकडे घेणार आहात. ओके, प्री प्लस मेन्स जर तुम्ही राज्यसेवा करत असलात तरी सुद्धा, आणि जर तुम्ही कंबाईन करत असाल म्हणजे कंबाईनमध्ये ज्या 3 पोस्ट येतात, PSI, STI आणि ASO, याच्यापैकी कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही जरी प्रिपरेशन करत असला तरी तुम्हाला याचा मेन्सचा सिलेबस तुमच्यासोबत हवा आहे. जर तुम्ही अजूनही तुमच्याकडे तुमची ड्रीम पोस्टच फिक्स नसेल की मला फक्त MPSC करायची आहे, बट मला याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही की कोणती पोस्ट आहे, कोणत्या पोस्ट असतात, फक्त मला MPSC क्लिअर करायची आहे, हे जर तुमचं ड्रीम असेल, हळूहळू तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल की एक्झॅक्टली कोणती पोस्ट आहे, तुमच्यासाठी कोणती पोस्ट बेटर आहे, कोणती तुमची ड्रीम पोस्ट बनू शकते. बट तुम्ही जी एक्झाम देणार असेल त्याचा प्रीचा आणि मेन्सचा सिलेबस तुम्हाला रीड करायचा. जर तुम्ही कंबाईंड प्लस राज्यसेवा अशा दोन्ही एक्झामसाठी प्रिपेअर करणार असाल, तर दोन्ही एक्झामचा तुम्हाला प्रीचा आणि मेन्सचा सिलेबस रीड करायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की मला कुणीतरी विचारतं की मॅम सुरुवात कुठून करू, आणि मी सांगते की तुम्ही सिलेबस रीड करा. जस्ट 10-15 मिनिटामध्ये त्यांचा मला लगेच रिप्लाय येतो की मॅम माझा सिलेबस रीड करून झालाय. याला सिलेबस रीड करणं म्हणत नाहीत. ओके, सिलेबस रीड करायचं म्हणजे मिनिमम मला असं वाटतं की 4 to 5 डेज तुमच्या सिलेबसमध्ये जातील, जर तुम्ही प्रॉपरली सिलेबस समजून घेतला तर. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबसचा प्रत्येक पॉईंट रीड करायचा आहे आणि जर शक्य असेल तर सिलेबस तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. ॲक्च्युली पाठांतरावरती माझा अजिबात विश्वास नाही. मी कधीच कोणाला सजेस्ट करत नाही की तुम्ही हे पाठ करा, बट सिलेबस तुम्हाला लर्न असायला पाहिजे, तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पाठ करा म्हणण्यापेक्षा तुम्ही तो समजून घेणं जास्त बेटर राहील. पण जर टॉपर्सच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते परत परत सांगतात की तुम्ही सिलेबस पाठ करून घ्या. सो मला असं वाटतं की तुम्ही सिलेबसची PDF तुमच्याकडे अवेलेबल असेल तर PDF तुम्ही पहा, बट तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये तुम्ही सिलेबस प्री आणि मेन्स पूर्ण सिलेबस तुम्हाला लिहून काढायचा आहे. ओके, ही तुमची पहिली स्टेज असेल. तुमचा सिलेबस ज्यावेळेला कंप्लीट होईल, लिहून होईल, एक 3 ते 4 तुमचे रीडिंग होतील, तुम्हाला त्या सिलेबसमधला पॉईंट, प्रत्येक पॉईंट लक्षात राहायला लागेल. म्हणजे मी सडनली तुम्हाला विचारलं की ओके, PSI मेन्समध्ये हा ॲक्ट आहे, त्याचं इयर काय आहे ते सांगा, तर तुम्हाला ते लगेच आठवलं पाहिजे. तर ते कसं आठवणार, तर तुम्ही म्हणाला अभ्यास नाही केला नुसतं सिलेबसवरून कसं आठवेल, तर ज्यावेळेला एखाद्या ॲक्टचं नाव तिथं दिलेलं असतं तर त्याच्यासमोर लगेच त्याचं इयर पण दिलेलं असतं. सो जर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला IPC आहे, CRPC आहे, मुंबई पोलीस अधिनियम आहे, तर तुम्हाला त्याचे इयर लगेच आठवले पाहिजेत. ओके, अशा पद्धतीने तुमचा सिलेबस परफेक्ट झाला पाहिजे.
आता ज्यावेळेला तुम्ही सिलेबस परफेक्ट करताय त्याच्यानंतरची बेसिकची स्टेज येते. आता बेसिक म्हणजे सिलेबस पण बेसिकमध्येच येतो, पण आपण त्याला बऱ्याचदा वेगळं काउंट करण्याची चूक करतो. तर बेसिकमध्ये सगळ्यात पहिली स्टेज तुमची सिलेबसची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगते. सिलेबस का करायचा अगोदर? कारण जोपर्यंत तुम्ही सिलेबस करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली पुढे काय करायचं हे समजत नाही. ओके, तर सिलेबस झाल्यानंतर आपण येतो स्टेट बोर्डकडे. स्टेट बोर्डच्या बाबतीत खूप मोठं कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये आहे की स्टेट बोर्डच्या बाबतीत मुलांना आणखी हेच नाही समजले की स्टेट बोर्डचे कोणते बुक्स वाचायचे आहेत, कोणत्या सब्जेक्टसाठी वाचायचे आहेत, की सर्रास मग कुणीतरी सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला 5वी पासून 12वी पर्यंतची पुस्तकं वाचावी लागतात. काही लोक तर असं म्हणतात की 1ली पासून 12वी पर्यंत वाचा, आणि मग आपण एक्झॅक्टली काय वाचायचं याची अजिबात कल्पना नसताना आपण सडनली कोणाचीही पुस्तकं उचलतो आणि ती वाचायला लागतो. तर स्टेट बोर्ड वाचताना अशी चूक अजिबात करू नका. स्टेट बोर्ड तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होऊ शकतो. पण जर तुम्हाला कसे वाचायचे हेच नाही समजलं तर स्टेट बोर्डसाठी घालवलेला वेळ तुमचा खूप वाया पण जाऊ शकतो. ओके, त्यामुळे स्टेट बोर्ड वाचताना काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही स्टेट बोर्ड जेव्हा रीड करायला सुरुवात कराल कोणत्याही सब्जेक्टसाठी, मी तुम्हाला सांगणारच आहे कोणत्या सब्जेक्टसाठी कोणत्या इयरचे किंवा कोणत्या क्लासचे रीड करा ते. ओके, तर स्टेट बोर्ड वाचताना सगळ्यात पहिली तुमची स्टेज काय असली पाहिजे, तर तुम्ही क्लास वाईज रीड करत जा. म्हणजे जर समजा आपण सायन्सचं उदाहरण घेऊयात थोडक्यात. जर समजा तुम्ही सायन्सचं स्टेट बोर्ड करणार असाल तर तुम्ही पहिल्यांदा 5th स्टँडर्ड घेतलं, नंतर 6th, नंतर 7th, नंतर 8th, नंतर 9th आणि नंतर 10th या क्रमानेच तुम्ही ती पुस्तकं वाचा. त्याचं कारण काय, तर जो सिलेबस आहे, यांचा जो अभ्यासक्रम आहे स्टेट बोर्डचा, तो अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे की 5वी मध्ये जो पार्ट, म्हणजे तुम्हाला असं सर्कल माहित असेल की एकच सेंटर असणारे वेगवेगळे सर्कल असतात, राईट. सो अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना आहे. जसं की 5वीला एखादा टॉपिक असेल तर तोच टॉपिक थोडा डीपमध्ये 6वीला असेल, तोच टॉपिक आणखी थोडा डीपमध्ये 7वीला असेल. अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना आहे. सो तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर व्हायच्या असतील, काही संकल्पना जर समजायच्या असतील तर तुम्हाला पाठीमागचे बुक्स वाचावे लागणार. तुम्ही रँडमली जर कोणत्याही क्लासचे उचलून बुक्स रीड करायला लागलात तर तुमची लिंक बसणार नाही. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्टेट बोर्डचे बुक्स जे आहेत ते थोडे काळजीपूर्वक वाचायचे आहेत. ओके, हा झाला पहिला पॉईंट. त्यानंतर दुसरी गोष्ट, सायन्ससाठी तर म्हणजे मी पुढे सांगेनच तुम्हाला की तुम्ही कुठल्या क्लासचे वाचायला पाहिजेत वगैरे, पण हे इनिशियली स्टेजला तुम्ही हे लक्षात ठेवा की हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, कोणताही सब्जेक्ट असेल तर तुम्ही याच क्रमाने पुस्तकं वाचा, ते जास्त बेनिफिशियल राहील. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणत्याही क्लासचे वाचले तर ते फायद्यात राहणार नाहीत, असं अजिबात नाही. पण मला असं वाटतं की जास्त बेनिफिट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच क्रमाने ते वाचायला हवेत. ओके, त्यानंतर असेच चॅप्टर तुम्हाला रीड करायचे आहेत जे तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक दिलं तर मग ते तुम्हाला कंप्लीट बुक वाचायचं आहे का, एंटायर बुक तुम्हाला फिनिश करायचं आहे का? नो, त्याची काही आवश्यकताच नाही. काही टॉपिक असे आहेत जे की आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही आहेत, ते आपल्या सिलेबसमध्येच नाही आहेत. सो तुम्ही तुमचा टाईम का वेस्ट करायचा? ओके, सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर अशा टॉपिकची लिस्ट बनवता आली पाहिजे जे की तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर याच्यासाठी सुद्धा मला जेवढी शक्य असेल तेवढी मी हेल्प करायचा प्रयत्न करेन. एखादी लिस्ट मे बी मी प्रिपेअर करून तुम्हाला टेलिग्रामवरती देईन. टेलिग्रामवरती देईन. इकडे यूट्यूबला मे बी पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला ती तिकडे तरी मिळेल. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली की क्रमाने, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक, म्हणजे हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्लीज. पहिलं सांगितलं मी तुम्हाला क्रमाने, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक फक्त तुम्हाला रीड करायचे आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही एखादा टॉपिक रीड करता त्या टॉपिकमध्ये सायन्सच्या बाबतीत मध्ये मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिसतात, म्हणजे हे माहीत आहे का तुम्हाला, किंवा जरा डोके खाजवा वगैरे अशा प्रकारचे. तर सायन्सच्या बाबतीत तुम्हाला ते क्वेश्चन पण करायचे आहेत. बाकी सब्जेक्टच्या बाबतीत तुम्ही एक चॅप्टर रीड केल्यानंतर त्याच्या शेवटी जे प्रश्न असतात मुलांना दिलेले स्वाध्यायासाठीचे, तर तुम्ही तो चॅप्टर रीड करा. नोट्स तुम्ही प्रिपेअर करा किंवा नका करू, म्हणजे ॲज यू विश. जर तुम्हाला वाटत असेल की मला नोट्स प्रिपेअर करायला पाहिजे तर स्टेट बोर्डचं तर अगदी शॉर्ट नोट्स बनवा तुम्ही, अगदी दुसरी पुस्तकं तयार करू नका. ओके, नोट्स कशा बनवाव्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. सो जे स्वयं अध्ययनाचे प्रश्न असतात ते सोडवताना काय करायचं, तुमचा चॅप्टर रीड करून झाल्यानंतर ते स्वयं अध्ययनाचे प्रश्न जे आहेत सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पण कसे सोडवायचे, तुम्ही लगेच, म्हणजे मी एक प्रश्न वाचला आणि मला उत्तर आठवतलं नाही म्हणून मी लगेच बुकमध्ये गेलो आणि मी चेक केलं, असं अजिबात करू नका. समजा तुम्हाला
कोणताही चॅप्टर वाचून झाल्यानंतर 7 प्रश्न आहेत असं आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. 7 पैकी समजा तुम्हाला 5च क्वेश्चनचे आन्सर आठवत आहेत सध्या, ते 5च्या 5 आन्सर तुमचे करेक्ट आहेत का ते तुम्हाला चेक करायचं. पण तुम्ही 7च्या 7 प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करा. समजा नाही आले 2, 5च आले, तर ते सगळे क्वेश्चन झाल्यानंतर परत तुम्ही चॅप्टरमध्ये जा. समजा तुम्हाला पहिला क्वेश्चन आला, दुसरा आला आणि तिसरा येत नाही, तर तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर बघायला तुम्ही बुकमध्ये त्या चॅप्टरमध्ये जायचं नाही. ओके, अशा पद्धतीने करा. आणि त्यानंतर त्या चॅप्टरची पूर्ण समरी एकदा स्वतःला रिपीट करा. म्हणजे त्या चॅप्टरमध्ये तुम्ही काय रीड केलं हे तुम्ही स्वतःला सांगा. याचा फायदा असा होतो की तो चॅप्टर तुमच्या जास्त लक्षात राहतो. म्हणजे तुम्हाला 4-5 वेळा रीडिंग, आणि बऱ्याचदा असं होतं की काही विद्यार्थी तर प्री देतात, प्रीमध्ये स्कोर येत नाही, नेक्स्ट इयर परत प्रीसाठी परत एकदा स्टेट बोर्ड घेऊन बसतात. सो तुम्ही बेसिक्स एकदाच व्यवस्थित करा. आता हे का वाचायचं असतं हे पण मी तुम्हाला सांगते. मे बी थोडं लेंदी होईल लेक्चर, पण हे पॉईंट्स थोडे इम्पॉर्टंट आहेत. हे का वाचायचं असतं? जर समजा तुम्ही पॉलिटीचं बुक घेतलं, ओके. आता तुम्ही स्कूलमध्ये शिकलेला आहात नागरिकशास्त्र, पण पॉलिटीचं बुक तुम्ही घेतल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डोक्यावरून जातील. म्हणजे तुम्हाला MPSC अवघड वाटायला लागेल. पण जर त्यापूर्वी जर तुम्ही स्टेट बोर्डमध्ये गेलात, तुम्ही नागरिकशास्त्राची पुस्तकं वाचली, 11वीचं जे पुस्तक आहे राज्यशास्त्राचं ते, सॉरी 12वीचं ते जर तुम्ही वाचलं, तर तुम्हाला ती लँग्वेज जी असते, म्हणजे जर तुम्ही स्टेट बोर्डचं 5वीचं पुस्तक वाचत असाल, तर अर्थातच ती लँग्वेज 5वीच्या मुलासाठी लिहिलेली असते. 5वीच्या मुलाला समजेल अशी ती भाषा असते. सो ती समजायला तुम्हाला जास्त सोपी जाते. कारण त्याच्यामध्ये गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या असतात, रेफरन्स बुकशी कम्पेअर केलं तर. आणि त्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्ड हे करायचे आहेत बेसिक्ससाठी. ओके, सो आपण ते शिकलेलोच आहोत, पण ते परत आपल्याला करायचं आहे, कारण आत्ता ते आपल्याला आठवत नाही. आणि आत्ता तुम्ही करायला घेतलं तर बघा, सगळे स्वयंअध्ययनाचे प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत. तुम्ही ट्राय करून पहा. ओके, सो ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता आपण येऊयात कुठल्या सब्जेक्टसाठी कुठल्या इयत्तेचे पुस्तकं किंवा बुक्स वाचायचे आहेत त्याच्याकडे. ओके, हिस्ट्रीचा जर विचार केला, जर आता मी जे ॲक्च्युली इथे तुम्हाला स्लाईडवरती जे दिसेल ते कंबाईंडसाठी आहे. राज्यसेवेसाठी थोडं डीपमध्ये जावं लागतं, पण मी सध्या तुम्हाला कंबाईंडसाठीचं सांगते. इथेच मी तुम्हाला राज्यसेवेचं पण सांगेन, बट ते स्लाईडवरती नसेल, सो मी तुम्हाला इथे बाजूला मेन्शन करून सांगेन. ओके, हिस्ट्रीसाठी जर तुम्ही कंबाईनसाठी प्रिपेअर करत असाल, तर तुम्हाला 5वीचं पुस्तक वाचायचं आहे, 8वीचं पुस्तक वाचायचं आहे आणि 11वीचं पुस्तक वाचायचं आहे. 5वीच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे तेच थोडं डीपमध्ये 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, बट डाटा दोन्ही बुकमधला आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि 11वीचं पुस्तक जे आहे ते मस्ट आहे तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही राज्यसेवा करत असाल, कंबाईन करत असाल, काहीही करत असाल, तर ही 11वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते कंबाईन आणि राज्यसेवा या दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला करायचंच आहे, कारण त्याच्यातून बरेचसे क्वेश्चन येतात. ओके, आणि ते बुक अगदी नोट्स टाईप आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला ते रीड करताना पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ यांच्यामध्ये काही लिंकच नाही लागत, पण त्याच्यामधलं प्रत्येक नाव, प्रत्येक व्यक्ती त्याच्यातली इम्पॉर्टंट आहे. ओके, हे झालं कंबाईनसाठी. जर आपण राज्यसेवेसाठी विचार केला, तर तुम्हाला 5वी पासून ते 11वी पर्यंतचे सगळे स्टेट बोर्डचे बुक्स वाचायचे आहेत. 5वी, 8वी, 11वी तुम्ही कंबाईनसाठी तर रीड करत आहात. 6वीमध्ये तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास मिळतो. 6वीमध्ये प्राचीन भारताचा इतिहास मिळतो. 7वीमध्ये तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास मिळतो. आणि हे दोन्ही म्हणजे 6वी आणि 7वीची जी पुस्तकं आहेत, ही दोन्ही तुम्हाला राज्यसेवा प्रीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, मेन्ससाठी नाही. आता जर तुम्ही बेसिक करत असाल, आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की, म्हणजे काल मी सांगितलं होतं की तुम्ही आधी मेन्सची तयारी करायची आणि नंतर प्रीची तयारी करायची. सो जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करा, 6वी आणि 7वीचं आत्ता तुम्ही स्किप केलं तरी चालेल. ते तुम्ही ज्यावेळेला तुमची प्री असेल राज्यसेवेची त्याच्या जस्ट अगोदर वाचा. ओके, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रिपरेशन ठेवू शकता. त्याच्यानंतर जर आपण, हे झालं हिस्ट्रीच्या बाबतीत. त्याच्यानंतर जर आपण सायन्सचा विचार केला, तर 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. ओके, याची पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आता हे ज्यांना सायन्स सोपं जातं, ज्यांचं ऑलरेडी सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, त्यांनी 8वी पासून पुढचे वाचले तरी चालतील. पण जर समजा तुम्हाला सायन्सबद्दल खूप कमी माहिती असेल, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडमधून नसाल आणि तुम्हाला टफ वाटत असेल, तर मात्र तुम्ही 5वी पासूनचे सायन्सचे बुक्स रीड करायला करा. 5वी रीड करायला सुरुवात करा, 5वी, 6वी आणि 7वी. कारण हे बुक्स जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला 8वीचं बुक खूप सोपं वाटायला लागेल. ओके, त्यामुळे तुम्ही हे बुकसुद्धा वाचा. इथे थोडासा आणखी एक पॉईंट ॲड करायचा होता. हिस्ट्रीमध्ये 11वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं बुक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे, आणि नवीन जे बुक आहे 11वीचं
त्याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास दिलाय आणि मध्ययुगीनचा पण दिलाय. सो तुम्ही ते प्रीसाठी वाचू शकता, राज्यसेवा प्रीसाठी. बट कधी जेव्हा तुमची प्री असेल त्याच्या जस्ट 2 महिने अगोदर. आता त्याच्यावरती वेळ तुम्ही घालवू नका. ओके. त्यानंतर भूगोल या विषयाचा विचार केला तर भूगोलसाठी जुनं 4थीचं जे बुक आहे ते तुम्हाला वाचायचंच आहे. 5वीचं सुद्धा जुनं बुक. 4थीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, 5वीमध्ये भारताचा भूगोल आहे, 9वीमध्ये परत एकदा महाराष्ट्राचा भूगोल आहे, 10वीमध्ये भारताचा भूगोल आहे. हे झाले कंबाईंडसाठी. पण 6वी 7वी आणि 8वीचे जे बुक्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला प्राकृतिक भूगोलाची खूप छान माहिती दिलेली आहे, जी की राज्यसेवा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. सो जर राज्यसेवेसाठी प्रिपेअर करत असाल तर अगेन तुम्हाला 4थीपासून सॉरी 4थीपासून ते 10वीपर्यंत सगळे बुक्स तुम्हाला रीड करायचे आहेत. ओके. आणि ईच अँड एव्हरी पॉईंट इज इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर शेवटचे क्वेश्चन जे आहेत ते मात्र सॉल्व तुम्हाला 100% करायचे आहेत. कारण बऱ्याचदा जे शेवटचे क्वेश्चन असतात ना त्याच्यातून पण क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. सो ते तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर येतो प्रश्न नागरिकशास्त्राचा. तर नागरिकशास्त्र बेसिक समजण्यासाठी 6वी 7वी आणि 8वीची जी पुस्तकं आहेत, अगदी छोटी पुस्तकं आहेत, म्हणजे अगदी 10-12 पेजेसची फक्त पुस्तक आहेत, एक पुस्तक. तर ते तुम्ही लगेच रीड करू शकता. म्हणजे एका दिवसामध्ये तुमची ह्या तिन्ही इयत्तांची पुस्तकं होऊ शकतात. आणि 12वीचं जे राज्यशास्त्राचं पुस्तक आहे ते तुम्हाला अजिबात मिस करायचं नाही. कारण जर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक पाहिलं त्याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ना तर ऑलमोस्ट तेवढी सगळी इन्फॉर्मेशन 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये कव्हर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जी माहिती दिली ती एवढी छान दिलेली आहे, विथ पिक्चर्स दिलेली आहे, त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स दिलेत, तुम्हाला स्वतः काही सेल्फ ॲनालिसिससाठी क्वेश्चन्स दिलेले आहेत. सो त्याच्यातून तुमचं पॉलिटी खूप डेव्हलप होऊ शकतं. ओके. सो 12वी राज्यशास्त्राचं पुस्तक तुम्हाला अजिबात मिस करायचं नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेट बोर्ड वाचणार आहात. स्टेट बोर्डची पुस्तकं मिळणार कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण आता मी स्टेट बोर्ड रीड करा म्हटलं की सगळ्यांचं एकच की कुठे मिळणार. तर आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे तिथे ऑलरेडी मी लिंक सेंड केलेली आहे. तुम्हाला सर्च करावं लागेल जाऊन. ऑलरेडी जे लिंक्स असतात ग्रुपच्या त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करा. तुम्हाला मी ऑलरेडी बुक्सची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही सगळे म्हणजे अगदी पहिलीपासून ते 12वीपर्यंतचे ज्या पण PDF आहेत त्या सगळ्या तुम्ही स्टेट बोर्डच्या डाउनलोड करू शकता. इवन NCERTचे पण तुम्ही बुक्स तिथे डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्हाला ते PDF वाचायचे आहेत. ओके. अशा पद्धतीने तुम्ही एवढं सगळं कंप्लीट करायचं आहे. लगेच 4 दिवसामध्ये म्हणू नका की मॅडम माझं बेसिक्स कंप्लीट झालं, कारण 4 दिवसांमध्ये बेसिक्स कंप्लीट होत नाही. आणि ज्या पद्धतीने तुम्ही कंप्लीट कराल त्याला बेसिक्स कंप्लीट केलं असं म्हणत नाहीत. ओके. सो ही असेल तुमची इनिशियल स्टेज, ही असेल तुमची फर्स्ट स्टेज. जर ही प्रॉपरली तुम्ही फॉलो केली तर रेफरन्स बुक जेव्हा तुम्ही करायला घ्याल तर रेफरन्स बुक तुम्हाला इतर स्टुडंटपेक्षा जे हे करत नाहीत त्यांच्यापेक्षा रेफरन्स बुक तुम्हाला 100% सोपे वाटतील. ओके. आणि स्टेट बोर्डमध्येच तुमचं ऑलमोस्ट 40 to 50% सिलेबस जो आहे तो कव्हर होऊन जातो. त्यामुळे ज्यावेळेला रेफरन्स बुक तुम्ही घेता त्यावेळेला मोस्ट ऑफ द तुमची रिव्हिजनच होत असते. ओके. सो हे प्रॉपरली फॉलो करा. पुढची स्टेज काय असेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. हे तुमचं 2021साठी म्हणजे 2021साठी जरी तुम्ही पोस्टचा विचार करत असाल तरीसुद्धा तुमची स्टार्ट ही अशीच असली पाहिजे. ओके. सो आय होप की आजच्या लेक्चरमधला प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजला असेल. याच्यानंतर बुकची लिंक जी आहे म्हणजे PDFची जी लिंक आहे ती तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळेल. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता किंवा ग्रुपचं नाव पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथून तुम्ही आपला चॅनल जो आहे आपला ग्रुप जो आहे टेलिग्रामचा तो तुम्ही जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तरीसुद्धा तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपवरती अप्रोच करू शकता. तिथे तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता. मला जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी लवकरात लवकर तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. बऱ्याचशा कमेंट येतात पण खूप सगळ्या कमेंट्स असल्यामुळे मला तेवढा वेळ मिळत नाही की मी लगेच एका दिवसात तुमचा आन्सर देऊ शकेन किंवा लगेच काही तासांमध्ये आन्सर देणं मला पॉसिबल होत नाही. मे बी कधी कधी एक दिवस लेट होऊ शकते. सो आय होप की तुम्ही तेवढं कोऑपरेट कराल. स्क्रीनवरती तुम्हाला लिंक दिसत असेल तर याच्यावरती जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करा. जर आजचं लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल आणि आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. ओके. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.